जय गजानन माऊली. शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही जातो आज नागामाता मंदिर येथे. आमच्या गावच्या शेतशिवारामध्ये हे मंदिर स्थापित केलेलं आहे. या मंदिरामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि देवस्थानाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिल्या जाईल, तर स्किप करू नका. आपल्या व्हिडिओत निघून राहिला इकडे बाहेर. हे आमच्या गावातलं नागामाता मंदिर आहे. पुरातन काळातील मंदिर आहे. हे बैस होती आणि हे गुप्त झालेली आहे नदीमध्ये. ऋषी महाराजांची बाई होती. आमच्या गावामध्ये मठ संस्थान मंदिर आहे. एक ऋषी होऊन गेलेले आहे, त्या ऋषींची बहीण आहे आणि हे आमच्या इथं गुप्त झालेले आहे. कुठलीही लहान होती, लहान चुकली होती नाही लहान होती ते मुलगी समजा दान केलेली असते ते मुलगी ऋषीबाईची बहीण आहे. नागामाता आणि ते खूप दिवसाचं मंदिर आहे जुनं. आणि हे नागामातेचं मंदिर पुरातन काळातील आहे. आणि आमच्या गावामध्ये सापदा गावामध्ये मठ संस्थान आहे. तिथे एक ऋषी होऊन गेलेले आहेत. 31 ऋषी होऊन गेलेले आहेत. त्यामधल्या ऋषींची बहीण आहे ही. आणि इथं लहान मुलगी असताना ऋषीची बहीण आहे. आणि इथंच हे मठ संस्थान आहे. त्यामध्ये बाजूनच आमच्या या मंदिराच्या बाजूनं नद होती. त्या नदीवर इथं खेळायला येणं, आंघोळीला येणं. छोटीशी मुलगी होती, पण त्या नदीतच तिनं गुप्त झालेली आहे. ते लोक मजा घेत, मला पुरणपोळी पाहिजे, अच्छा बेसन भाकर पाहिजे. मग ते म्हणे की जा पुरणाच्या नदीवर जसा तर पुरणपोळी होईल आणि थिएटर मध्ये जसा तर बेसन भाकर होईल. तर लोक लय मजा घेत. अर्धे लोक इकडे गेले, अर्धे तिकडे गेले. पण यातली ना स्वयंपाक करून समजा लोक दाखवला. बरोबर. म्हणजे जे गायत्री नदीवर गेले ते बेसन पोळी जेवण द्यायला, जे पूर्णा नदीवर आंघोळीला गेले ते पूर्णाची पोळीचं जेवण द्यायला. कारण तिनं सगळं ओळखलं होतं. म्हणजे खोटे बोलून कोणी म्हणे आम्ही पूर्णाचं आलो. मग तिनं बराबर पूर्णावर आंघोळी करायला गेले. म्हणजे या देवीनं असा चमत्कार करून दाखवला तेव्हाच्या काळात. करून दाखवला, मजा घेणार करून दाखवला. आणि एक खासियत या देवीची अशी आहे, की या देवीच्या आजूबाजूनं जेवढा जो रोड जातो ना, त्या रोडच्या आजूबाजूनं कुठलाही अपघात होऊ देत नाही, कुठलीही घटना घडू देत नाही. आणि साक्षात चमत्कार आहे या देवीचा. तर तुम्ही या देवीचे खूप चमत्कार घडून आलेले आहेत आमच्या गावातल्या लोकांना किंवा जे भक्त मंडळी आहेत त्यांना. आणि इथं आमच्या झालेली आहे तेव्हापासून हिची स्थापना केलेली आहे. आणि तिथं छानसं असं मंदिर बांधलेलं आहे. अधिक महिना असल्यामुळे मी घरूनच पूजेचे सर्व सामान वगैरे घेऊन गेलेले आहे. नैवेद्य, ओटीचे सामान, पूजेचं सामान. आणि तिथे जाऊन मी तिथं आरती सजवलेली आहे. त्यानंतर देवीची आंघोळ वगैरे घातलेली आहे. आरतीत असलेलं सर्व साहित्य मी तिला अर्पण केलेलं आहे. तिचे पूजन वगैरे भंडारा लावून पूजन वगैरे केलेले आहे. आणि मला घरचे लोक सांगत होते जसं मी ते पूजन करायचं सांगत होते तसं मी त्याप्रकारे पूजन देवीचे करत होते. तिला कुंकू हळद अर्पण करून तिचे ओटी जी मी घरून नेलेली होती, एक नारळ, पीस आणि धान्य, ते देवीसमोर मी ठेवून दिले. आणि नैवेद्य वगैरे पण अर्पण केलेले आहे. आणि तिचा ओटी तिच्यासाठी ठेवलेली आहे. एक ओटी मी माझ्यासाठी ठेवलेली आहे, कारण की माझ्या लग्नाला बरेच वर्ष झालेले होते, त्यामुळे मला मूळबाळ होत नव्हतं. आणि ते देवीलाच मी माझी मनातली इच्छा जी होती ती मी मागत होती. त्यानंतर मी देवीला ओटी अर्पण केली. ओटी अर्पण केल्यानंतर जी देवीजवळ मी ती दुसरी ओटी ठेवलेली होती तिच्या बाजूनं, ती ओटी माझ्या ओटीत टाकण्यासाठी ठेवलेली होती. त्यानंतर मी अगरबत्ती लावून देवीला ओवाळणी वगैरे केलेली आहे. त्यानंतर जी ही ओटी माझ्यासाठी मी देवीजवळ ठेवलेली होती ती वहिनीच्या हाताने माझ्या ओट्यामध्ये वहिनी टाकणार आहे. त्यासाठी आधी त्याचं पूजन वगैरे वहिनीने केलेलं आहे, कापूर वगैरे लावून घेतलेला आहे. त्यानंतर वहिनीने माझ्या ओट्यामध्ये ती ओटी टाकलेली आहे. जी आमच्या मनामध्ये इच्छा होती ते आम्ही सर्वजण देवाकडे आराधना करून मागितलेली आहे.
आणि देवीनं आमची मनोकामना नक्की पूर्ण करावी अशी देवीकडे मी आशीर्वाद मागत आहे. त्यानंतर आमचा व्हिडिओ कसा आवडला हे तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास तर सबस्क्राईब, लाईक्स, शेअर नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.